या ठिकाणी देशाच्या आरोग्याच्या विभागाच्या उपसचिव पांडे मॅडम यांची भेट आपण घेतली आणि त्या ठिकाणी आपण जे निवेदन तयार केलं होतं ते निवेदन आपण त्या ठिकाणी देशाच्या वतीने दिलं, महाराष्ट्र नुसता नव्हे. त्या निवेदनामध्ये पहिली जी मागणी होती की महाराष्ट्राच्या वतीने गटप्रवर्तकांचा जो प्रस्ताव गेलेला आहे कचऱ्याचे कर्मचारी म्हणून त्याचा त्वरित निर्णय घेण्यात यावा, ही पहिली मागणी आपण त्यात टाकली होती. त्यांनी सांगितलं की सरकार नवीन आलेले आहे आणि त्याच्यावरती अजून निर्णय घेतलेला नाही, पण ते लवकर आणि कळवायचा प्रयत्न करतो. आपण दोन मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण आतापर्यंत किमान वेतन हा जो शब्दप्रयोग वापरतो होता किमान वेतन, तर आपण आशा आणि गटप्रवर्तकांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या आयटकच्या फेडरेशनने एक अभ्यास केला की आशाताईंना किती काम करावं लागतं, गटप्रवर्तकांना किती काम करावं लागतं आणि किती किमान वेतन असलं पाहिजे. तर यामध्ये गटप्रवर्तकांना किमान वेतन 34,000 रुपये आणि प्लस महागाई आपला प्रवास भत्ता हा वेगळा द्यावा, ही मागणी आपण अभ्यास तयार करून करण्यात आली आहे. किती मागणी आपली गटप्रवर्तकांची? 34,000 रुपये अधिक प्रवास भत्ता वेगळा, अशी मागणी गटप्रवर्तकांची आपण केली. शिक्षण आणि त्यांच्यावरती असलेली जबाबदारी आणि अंगणवाडीच्या सुपरवायझरांना जो मोबदला भेटतो त्या धर्तीवरती आपल्याला हा मोबदला मिळायला पाहिजे, म्हणून आपली ही मागणी आहे. आशांच्या बाबतीत आपण किमान वेतनाची जी मागणी केलेली आहे ती मागणी आहे किमान वेतन 34,000 रुपये द्यायला. किती? 34,000. आता हे आमच्या मनात आलं म्हणून केले असं नाही, तर किमान वेतन काढण्याची एक पद्धत आहे बघितली. किमान वेतन काढताना आपलं शिक्षण आणि आपण करत असलेली कामं याचा विचार करून करावा. किमान वेतन काढताना पती पत्नी, 2 मुलं आणि सासू सासरे त्याच्यापैकी एक असं 4 लोकांचं युनिट असतं. त्या 4 लोकांना जगण्यासाठी किती कापड लागतं वर्षाला, किती भाकरी खाव्या लागतात, म्हणजे किती अन्न घ्यावं लागतं, किती फळांचा खर्च होतो, याचं सर्व कॅल्क्युलेशन करून मग किमान वेतन काढलं लागतं. खरं तुम्ही आम्हाला आधी पण हसत होते जेव्हा तुम्हाला आम्ही सांगायचो नवीन जेव्हा कामाला लागल्या की किमान वेतन 8,000 रुपये मिळायला पाहिजे. तुम्ही तेव्हाही सांगत होते की आम्हाला 100 रुपये फक्त भत्ता मिळतो आणि तुम्ही 8,000 रुपये सांगता. आणि आता तुम्हाला आम्ही सांगतोय 34,000 रुपये आणि 26,000 रुपये. तुम्ही म्हणताय की आम्हाला आताशी 12-15,000 रुपये मिळत आहे, 26 कधी मिळतील असं वाटतंय ना. आणि गटप्रवर्तकांना तर खरं वाटतच नाही संघटनेला काय म्हणायचंय, ते म्हणतं आम्हीच फक्त सर्वात हुशार झालेलो आहोत. तर प्रश्न असा आहे की आपण हे ज्या मागण्या करतो याला आयटक संघटनेचं 105 वर्ष वय आहे. आपल्या योजनेचं वय किती? आताशी 17, 18, 20 वर्ष. परंतु आयटक मध्ये काम करणाऱ्या लोकांचं वय आणि आयटकच्या नेत्यांचं अभ्यासाचं वय 105 वर्ष. म्हणून आपण लोकांना आधी मिळवून दिलं आणि तुम्हाला मिळवून द्यायचंय याचा अभ्यास करून आपण मांडणी करतो. आणि म्हणून या 2 मागण्या आपण केलेल्या आहेत. तिसरी जी मागणी तुमच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, ती मागणी फक्त आपली संघटना करते आहे. अति दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना अति दुर्गम भागात काम करता म्हणून स्पेशल भत्ता मिळतो. तसाच भत्ता आमच्या आशाताईंना आणि गटप्रवर्तकांना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने लागू केला पाहिजे ही महत्वाची. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा करावा लागला. तिसरी मागणी जी तुम्ही आम्हाला अधिवेशनामध्ये सांगितली होती ती म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या आशा आणि गटप्रवर्तकांचं वय आता 50 पूर्ण होऊन 51 कडे सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपण आतापासून वाढलो तर आपल्याला रिटायरमेंटला पेन्शन सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. पेन्शनची मागणी आपण केली. आज मला सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज कालच्या दिवशी निर्णय घेण्यात आलेल्या परवाच्या दिवशी की जे लोक बांधकाम काम करतात त्या बांधकाम कामगारांना 20 वर्ष जर त्यांचं रिन्युअल करून दिले असलं तर त्यांना 1,000 रुपये पेन्शन द्यायला द्यायची. 1,000 आम्हाला मान्य नाही की बांधकाम संघटना आपली नाही.
परंतु आपण आतापासून जर मागणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारची पेन्शन लागू करण्याचा प्रयत्न आहे. आपला आता म्हणणं असं आहे, अंगणवाडीच्या धर्तीवरती आम्हाला आशा गटप्रवर्तकांना पेन्शन लागू करा. आपली मागणी आहे किमान पेन्शन 10,000 रुपये आम्हाला वृद्धापकाळी मिळायला, यासाठी आपल्याला भांडायचं. आणि त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा, या ठिकाणी मला नरवरून द्यायची आठवण तिथे आज नाही, परंतु कोरोनामध्ये आपण भांडलो त्यावेळेस 50 लाख रुपये कोरोनामध्ये मृत्यू झाल्यावरती लागू झाले होते. अगोदर फक्त परमनंट कर्मचाऱ्यांना होते, नंतर आपण ते लागू करून घेतले. आता आपली मागणी आहे की आपण संप केला, त्या संपातून 10 लाख रुपये विमा, जर एखादा अपघात झाला तर आपल्या आशाताईचा अपघातातून मृत्यू झाला तर 10 लाख रुपये वारसदारांना मिळणार. परंतु आपलं म्हणणं असं आहे की मृत्यू झाल्यावरती आमची वाट पाहता नाही, पण आमची आशाताई 24 तास काम करते की आजारी पडून जरी मृत्यू झाला तरी तिच्या वारसदारांना 10 लाख रुपये मिळाले पाहिजेत. ही मागणी आपण लावून करत आहोत. आज या ठिकाणी ज्या शुक्ल नावाच्या आपल्या आशाताई आहेत, नंदुरबार तालुक्यातीलच आहेत आणि लहान शहाण्याच्या बीएससीच्या आहेत. त्यांना अचानक चक्कर आला, पडल्या आणि नंतर दवाखान्यामध्ये नेलं तर त्यांना नंदुरबार नाही, नाशिक नाही, डायरेक्ट पुण्याला न्यावं लागलं. सोमात पण त्या गेलेल्या होत्या आणि त्यांना ऑपरेशन करावं लागलं आणि जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक खर्च त्यांचा झालेला. किती लाख रुपये? 6 लाख रुपये. म्हणून आपल्याला माहिती आहे जे आयुष्यमान कार्ड तुम्ही अनेक लोकांना काढलं आयुष्यमानचं, आणि त्या ताईने पण काढलं स्वतःच आयुष्यमान कार्ड तिचं ओपन होतं.